बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, तसेच सर्व महामानव, महासंतान, महापुरुषास त्रिवार वंदन करून आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिन 78वा साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने आपण नवी मुंबईतून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेद्वारे स्वातंत्र्य दिवसाच्या अनुषंगाने आपण स्वातंत्र्य दिवसाच्या बद्दल एक रॅली काढलेली आहे. त्या रॅलीच्या काढण्याचा एक संदेश असा आहे की आपण आज स्वतंत्र भारतामध्ये आहोत, परंतु खरं पाहता स्वतंत्र आहे का हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आजही या स्वतंत्र भारतामध्ये गुलामगिरीसारखी वागणूक काही घटकाला मिळत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. अनेक घटना घडत आहेत. त्या घटनेवर कुठल्याही प्रकारचा न्यायनिवाडा टायमावर लागत नाही. त्यामुळे भारतातली बहुजन संख्या या सर्व गोष्टीला त्रस्त आहे. दुसरी गोष्ट, या देशामध्ये राजकारणामध्ये अनेक राजकीय पक्षामुळे मतभेद निर्माण करून आपसामध्ये एकमेकांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी आपण सर्व भारतीयांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि या देशाला आज 78 वर्षे स्वतंत्र होऊन झालेले आहेत, परंतु आजही काही समुदायाचा आवाज दाबला जात आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध जर कुणी आवाज उठवत असेल, त्याच्यावर राजकारणाद्वारे, राजकीय पक्षाद्वारे दबाव आणून त्या व्यक्तीस तोंड बंद करण्याचे काम आजही या भारत देशामध्ये चालू आहे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्यासाठी प्रथमतः आपण भारतीय संविधान वाचलं पाहिजे. भारतीय संविधानामध्ये हक्क अधिकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. परंतु तसे न होता आज आपण आपापल्या गटात विभागल्यामुळे आज एकत्रित नाही, आणि एकत्रित असल्यामुळे विभागलेले असल्यामुळे कुणी कुणाचे ऐकत नाही, कुणी कुणाचे समजून घेत नाही. आणि जेव्हा जेव्हा कुठे अन्याय अत्याचार होतो तेव्हा मात्र सगळे आवाज उचलतात, परंतु आवाज तेवढ्या पुरतच उचलला जातो. आज आपल्या नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी 2-4 घटना झाल्या होत्या. काही माता भगिनींच्या सोबत बलात्कार करून त्यांना मारण्यात आलं होतं. तर माझं एकच म्हणणं आहे की अशा घटना जेव्हा घडतात त्या घटनेला खरा जिम्मेदार कोण आहे तो पडताळला पाहिजे. आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी सर्व समाज आणि समाज घटकांनी एकत्र येऊन शासनावर दबाव आणला पाहिजे. परंतु तसे न होता या गोष्टीला काही फक्त कॅन्डल मार्च, निषेध ह्याच गोष्टी होतात आणि कालांतराने शांत वातावरण होतं. परंतु आपल्याला या गोष्टीवर उजाळा आणण्याचं काम केलं पाहिजे. यात जिम्मेदार पोलीस प्रशासन नसते, त्यात जिम्मेदार असतो आपण. आणि काही लोक सरळ बोलतात की पोलीस प्रशासन याच्यात काही हस्तक्षेप करत नाही, परंतु त्यांना सुद्धा दबाव आणणारे काही आमचे नेतेगण आहेत. कारण जे गुन्हेगारी प्रवर्तित आहेत ते त्यांचे चट्टारे बटोरे असतात, त्यांच्या हाताखाली कामं करणारे असतात. आणि त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून ते पोलीस प्रशासनावर, न्यायपालिकेवर दबाव आणून त्यांना निर्दोष सोडण्याचे काम करतात. त्यासाठी आपण जी न्याय मागण्यासाठी संघटना उभी राहते, तशी या भारत देशामध्ये भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेद्वारे अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि भीम आर्मी भारत एकता मिशन ही संविधानाला धरून चालणारी संघटना असल्यामुळे कुठलाही विपरीत असं कुठलं कृत्य करत नाही, ही पहिल्यांदा जाण असली पाहिजे. परंतु म्हणतात ना, सत्यासोबत खूप संख्या कमी असते आणि असत्यासोबत अनेक असतात. तशी इथं झालेली आहे आपल्या भारत देशात. जो सत्य बोलतो आणि सत्यासाठी आवाज उचलतो त्याचा आवाज दाबला जातो आणि असत्तेला साथ देऊन त्या सत्तेचा नायनाट केला जातो. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे.
महाराजांच्या काळात जर असे प्रकार घडले असते तर महाराजांना तुर्तास त्यांना शिक्षा दिलेली आहे. ते पहिल्यांदा आपण वाचलं पाहिजे. आपण आपल्या महापुरुषांचे विचारधारा आपण आत्मसात केली पाहिजेत. आपल्या राज्य महाराजांचे विचार, महाराजांची तत्वप्रणाली, महाराजांची राजनीती आपण आत्मसात केली पाहिजेत आणि ती समाजापर्यंत आणण्याचं काम केलं पाहिजे. परंतु आज असं होतं की फक्त महापुरुषांचे नावाचा उल्लेख केला जातो, त्यांचा नावाचा वापर करून जनतेला आपल्याकडे वळून घेण्याचं काम केलं जातं आणि त्यांच्या विचारावर न चालण्याचं काम आज राजकीय पक्ष बरेचसे करत आहेत. हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना महापुरुषांची विचारधारा खरोखरी कशी पोहोचवता येईल हे काम आपण आपल्या संघटनेद्वारे केलं पाहिजे. समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे आणि इतिहासातील जागरूकता लोकांपर्यंत कशी नेऊन पोहोचायचं हे काम केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं की आपल्याला भारतीय संविधान वाचणं गरजेचं आहे. संविधान वाचाल तर तुम्हाला कायदे, तुम्हाला न्यायपालिका, तुम्हाला पोलीस प्रशासन यांची खरी कामगिरी काय असते याची माहिती होती आणि त्यानुसार आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो. पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका ही आपली मित्रच आहे, कारण ते आपल्यासाठी रात्रदिवस रस्त्यावर उभे राहतात, आपल्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. परंतु इथे राजकारणी लोक त्यांचा उपयोगासाठी त्यांचा वापर करतात. हे कुठंतरी आपण हाती पाडली पाहिजे. या राजकारणी लोकांची दोघी नीती आपण मिळून त्यांना निष्ठनाबूत केलं पाहिजे. याच आमच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हे संदेश आपल्या सर्वांसमोर मांडतो. हा संदेश सर्वांनी खरोखरी पोहोचवा आणि देशाचा खरं स्वातंत्र्य लोकांपर्यंत काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न करावा. इथेच थांबतो, एवढेच बोलतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.